गावात धक्कादायक वळण घेतलेल्या कौटुंबिक वादातून घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे. कारण जावयाने आपल्या सासूसोबत अनैतिक आणि समाज मान्यतेला आव्हान देणारे वर्तन केल्याचे समजताच संपूर्ण वातावरण तणावाने भरून गेले होते. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरती सबस्क्राईब करा. या प्रसंगाची घटना कशी उलगडली याचा तपशील देताना पोलिसांनी सांगितले की घरामध्ये दीर्घकाळापासून पती पत्नीमध्ये भांडण, संशय आणि तणावाची परिस्थिती सुरू होती, ज्यामध्ये पत्नीला नेहमीच जावयाच्या वागण्याबद्दल शंका वाटत होती. पण तिला कोणताही ठोस पुरावा कधीच मिळत नव्हता. तथापि त्या दिवशी परिस्थिती अचानकच भयानक वळणावर गेली, कारण पती घरी नव्हता आणि सासू घरात विश्रांतीसाठी थांबली होती. त्यावेळी जावयाने तिच्यासोबत वागणुकीच्या मर्यादा ओलांडणारी कृती केल्याचा संशय पत्नीला आला आणि त्या संशयामुळे ती संतापाच्या भरात थेट खोलीत घुसली. तिने पाहिलेली परिस्थिती तिच्या भावनांना अधिकच पेटवत गेली, ज्यामुळे तणाव, संताप, विश्वासघात, घरगुती कलह आणि आत्मसन्मान या सर्वांची एकत्रित क्रिया तिच्या मनात उद्रेक झाली आणि त्या अवस्थेत तिने पूर्णपणे नियंत्रण गमावले. त्यामुळे एका क्षणिक आवेशात तिने केलेली कृती ही पुढे घातक ठरली. घटनेनंतर संतप्त पत्नी हादरलेल्या अवस्थेत घराबाहेर पडून गेली. शेजाऱ्यांना हाक मारू लागली आणि त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावून संपूर्ण घटना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण घर सील केले. जावयाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि पत्नीला मानसिकदृष्ट्या अस्थिर अवस्थेतून मार्गदर्शनासाठी वेगळ्या खोलीत नेले. चौकशीत जावयाने आपल्या वागणुकीला नकार देत परिस्थितीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्नीने मात्र दीर्घकाळापासून चालणाऱ्या संशयाबद्दल आणि त्या दिवशी तिने प्रत्यक्ष पाहिलेल्या परिस्थितीबद्दल पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनाक्रमातील प्रत्येक तपशील फेरतपासणीसाठी शेजाऱ्यांची साक्ष, घरातील सीसीटीव्ही, मोबाईल संवाद, कॉल रेकॉर्ड आणि दोन्ही पक्षांचे मानसिक स्टेटमेंट गोळा करण्यास सुरुवात केली. तसेच समाजातील अशा घटना कशा टाळता येतील याबद्दल स्थानिक संस्थांनी चर्चा सुरू केली. कारण कौटुंबिक नात्यातील तणाव, संशय, भावनिक अस्थिरता आणि मानसिक ताण यांचा परिणाम म्हणून घडणाऱ्या घटनांची संख्या सतत वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे. लोकांना या प्रकरणाबद्दल बोलण्यासही भीती वाटत आहे. तर काहींना वाटते की घरगुती तणावाचा सामना करण्यासाठी समुपदेशन, हस्तक्षेप आणि मानसिक आरोग्याच्या सेवा आवश्यक आहेत. कारण अचानक घडणाऱ्या भावनिक उद्रेकांमुळे आयुष्य आणि कुटुंब दोन्ही उद्ध्वस्त होतात. या प्रकरणाची तपासणी अजून सुरू असून पोलिसांनी सांगितले की तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. परंतु कौटुंबिक विश्वास, नैतिक मूल्य, घरातील सीमा आणि नात्यातील सन्मान या गोष्टी मोडल्या गेल्या तर अशा घटना कधीही घडू शकतात आणि त्यामुळे समाजानेही सावध राहण्याची आवश्यकता आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नसून सामाजिक, भावनिक आणि कौटुंबिक शोकांतिकेचे प्रतीक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला सुरक्षा गट आणि पोलीस प्रशासन एकत्र येऊन जनजागृती मोहीम राबवण्याची तयारी करत आहेत, जेणेकरून भावनिक तणाव किंवा कौटुंबिक वाद हिंसाचारात बदलू नयेत आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती सुरक्षित, सन्मानित आणि मानसिकदृष्ट्या स्थिर राहू शकेल. धन्यवाद.